ज्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आजची रात्र आठवणीचा जागर आहे, अशी भली भली मोठ्या माणसांच्या विचारानं गावाची परिसराची जी ओळख निर्माण झाली, त्या माणसाच्या विचारांच्या तत्वाने आपण आज जे सर्व आठवणी घेऊन इथं प्रत्येक जण बसलाय ना, जे दिवंगत आत्म्याची सर्वांच्या हृदयात जागा आहे, आज त्यांचा आठवणीचा जागर आहे. आणि त्या आठवणीच्या जागराला शोभेल म्हणून मृत्यू सार पटवण्याचा, मृत्यू शाश्वत आहे, मृत्यू खरा आहे, मृत्यूचा हेवा कोणी करू नका, त्याला भूलताप देता येत नाही. तो ज्या दिवशी येतो त्या दिवशी चांगल्या चांगल्यांचं धुक्कय काढून निघून जातो, त्याच्याजवळ चालत नाही. असा हातमातला अंगठीसवाला आणि गयान मारला चैनवाला आणि 20 लाख ना गाडीवालाच नाही, उलट्यान पलट्या करते असतो. ज्याला भ्रम आहे आमना बापट आहे बा, आम्ही देवल्या घाबरा असतो, देव नाही, देवना बापलेली घ्या तो मृत्यू. इथून त्या विचाराने आपण इथं बसलेलो आहे. आणि ज्यांचा अभंग आहे, नरहरी महाराज पंढरपूर सारख्या नगरीमध्ये राहून विठोबाला, त्या विठोबाने स्वतःहून त्यांना भेट द्यावी असं व्यक्तिमत्व. आपण देवाकडे नाही जायचं, देवाने आपल्याकडे यायचं. पण याच्यासाठी देव भजायची गरज नाही, माडकरी व्हायची गरज नाही, पात्र आणि पवित्र राहण्याची गरज आहे. आता माळा बी टाकील्या आणि शिरपूर्णा बाजार मा गावडीच नवी दलाली मा बाग लेवाना, या बेरड धंदारातील तर माळा टाकू नका. आपण आता सौ माडा बी टाकसूत आणि शिरपूरले इमलल्या पुढीच ना डुच्चा तोंड मा ठेवसू, ते बी नाही चालव. कारण आज जे ऐकायचंय आणि ज्या माणसांबद्दल बोलायचं ना, ज्या माणसांनी या गावात हरिनामाचा ध्वज फडकवला, राजकारण असू द्या का संसार असू द्या, या सर्व गोष्टींची ज्या माणसाने प्रगती केली, त्यांच्या आठवणीने आज नरहरी महाराजांच्या अभंगातली सुरुवात आहे. आणि अभंगाची सुरुवात इतकी गोड आहे, ज्याला या शब्दाचा अर्थ कळला नाही ना, तो माणूसच नाही, शरीराची होय माती. माझं घ्या का तुमचं घ्या, सर्वांच्या शरीराची माती होणार आहे, कोणाच्या शरीराचं सोनं नाही होणार. असू द्या हो, परिवार मोठा राहू द्या, आपला वशिला किती राहू द्या, पण शेवटी एकच सर्टिफिकेट, ज्या दिवशी जडावं लागतं ना, त्या दिवशी जाणणारे आपले असतात आणि जणणारे आपण असतो. एकटा ज्याच्यासाठी सर्व काही जतन केलं, तो पायाकडनं लावू का डोक्याकडनं लावू, भर दुनिया मा विचारस. कोणी न येती सांगाती आणि उत्तर भेटलं, सारी अवघी कामे खोटी, सर्व कामे खोटी आहे. यान लगीन मा जाता उन्हा नाही, त्यान बसता मा जाता उन्हा नाही, मी तिथं भेट दिली नाही, मी तिथं भेटलो नाही. पण मृत्यू जवळ सर्व कामांशी बांधी, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे म्हसनवटी, शेवटी तुमची आणि माझी भेट निश्चित ठरलेली आहे. कोणी बस स्टँडवर दिकनं तोंड फिरायली नव्हती, कोणी गावमध्येनं तोंड फिरायली नव्हती, काही काही आहे ती बर बोलणार नाही, पण शेवटले ठेवाल उन्हात. काही कोणा आहे ती वर तोंडकडे द्या का नाही, पण मशानभूमीपर्यंत आले. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे म्हसनवटी. बरं, ज्याला पोचवायला गेलोय ना, तिथं आपणही जाणार आहेत. आणि आपण जाताना एक सूत्र लक्षात ठेवा, जसं हिरवगार झाड डुलत, हवेनं गोड वाटतं, पण त्या झाडावरचा एक एक पाला पडताना दुसऱ्या पालाला सांगतो, हसू नको मला, तेच दिवस येतील तुला. मग ज्या दिवशी आपण एखाद्याच्या मशानभूमीत जातो ना, काही लोकांना एक सवय असते, तर गौऱ्या रचावती ना आराय मारते ना, दिला रे दादा ठेव रे हायलाय रे. काही काही गर्दी मग साप सोडणारा राहत, काहीच करत ते पण आराय मारत. मी फक्त हात जोडून सांगतो, त्या मशान भूमीत त्या गौऱ्या रचताना, ते कापूर टाकताना, ते पाणी फिरताना आणि तो घट फुटताना, एक लक्षात ठेवा, आपलाही एक दिवस घट फुटणार आहे. आणि घट फुटताना असा विचार करा, गोत घरे टाकूनी सारी, शेवटी गावाचे बाहेरी. ज्या घरात आपल्याला एसी होता ना, ज्या घरात आपल्याला कूलर होतं ना, त्या घरात आपल्या देहाला कोणीच ठेवत नाही. काढा काढा याचा झाला भूमिभार. कितीही प्रेमी रहा, कितीही दिलदार रहा,
राहा, कितीही गोड राहा, पण मृत्यू आला ना दादा, काही कोणी आपला संग्रह करत नाही असं कोणी दिसलं का? नाही हो, आमना म्हाताराने इथलं कमाई ठेव, आम्ही आमना म्हाताराला पाया होत नाही, वरे कासना पिटी मग ठेवसूत आहे कोणी? अहो हे कलियुग आहे. ज्या ज्या युगात आपल्याला जन्म भेटला त्या त्या युगात हा निश्चित आहे, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहेरी. जिवंतपणी एक हक्क आहे, जिवंतपणी एक आपल्याला इगो आहे. मन गणगोत, मनी भाऊबंदकी, मना सगळा सोयरा, या फक्त दिनात लिनात तरच गोड राहत. 100 सावा कोणले मदत करा तुम्ही, 1 सावा करू नका, असं रांडू करणागत फुगी जात, यरम्याकडे दखतात नाही. इथं एवढ्या बाया बसल्या, तुम्ही एखाद्या बाईला 17दा मदत करा आणि एकदा करू नका. तुमने रांगोळी सुद्धा अंगण मधली दाखवणी ती बाई, घर तर सोडीच द्या. आपण एवढे माणसं आहेत ना, द्या ना कोणाला घर ना, पाया खांदाला पैसा द्या, कोणा स्लॅब ना घराला स्लॅबले पैसा द्या, आणि पर्सेंट टाइमले नाही म्हणा तुम्ही, त्यानं घर भरणे निवत सुद्धा देवा नाही. तो स्वजन आणि गणगोत, केवढाही मोठा गणगोत राहू द्या, केवढाही बफारा राहू द्या, उपाय नाही हो चालत. कितीही मोठा वशिला राहिला तरी स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत, नाही चालत कोणताच उपाय. आणि हे सत्यता पटवण्यासाठी ऐसे स्वप्नवत असार, जे आयुष्यात आपल्याला स्वप्न पडलंय ना, म्हणा घर, म्हणा वावर, म्हणा पोरे, म्हणे बिल्डिंग, म्हणा पसारा, हे स्वप्न आहे. याला सूत्र आहे माझं माझं आणि कपाडी ओझ, हे सर्व भ्रम आहे. आणि भ्रमाच्या बाहेर या म्हणून नरहरी महाराज सांगतात, नरहरी जोडी तसे कर. ज्यांनी या आयुष्याच्या शिदोरीत जीवनाच्या संपूर्ण इथंभूत अभ्यास केला, आणि अभ्यास केल्यानंतर 18 बगड जातीतल्या साधू संतांच्या मांदी आडीत अतिशय पात्र पवित्र उंच पदावरती विठ्ठलाची भक्ती तेजोमय तत्वाने साध्य करणारे नरहरी महाराज आज तुम्हा आपल्याला पटवून देत आहेत की तुमच्या कितीही जीवनाच्या शैलीत मोठ्या लाटा असतील, पण त्या सर्व वैभवात तुमचं शेवटचं एकच तत्व आहे, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगत. मग हे शरीर उत्तम आहे, शरीर चांगलं आहे, शरीर नाचकंय पुचकंय, पण या शरीराने हे जनशंग ठेशेने इथून नरकालाही जाता येतं, इथून स्वर्गालाही जाता येतं. पण स्वर्ग जर सापडवायचा असेल तर या 5 फूट 6 इंच गुरान गोमट्या नरदेहामध्ये देवाला शोधू नका, पहिले सद्गुरूचा तपास करा. पहिले सद्गुरूकडे जा, आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर नतमस्तक ठेवा, आणि नतमस्तक ठेवताना एवढा शब्द बाहेर पडू द्या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या हा कार्यक्रम काही सालाबादाप्रमाणे चालणारा नाहीये. 1 दिवसाची कीर्तनाची घटिका ज्यांच्या निमित्ताने आहे, अतिशय या परिसरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व, माती आणि मातीतल्या माणसांशी एकरूपतेनं जगणारं व्यक्तिमत्व. असं गाव नाही की त्या गावातल्या प्रत्येक माणसाशी या माणसाशी ओळख नाही. ज्या परिवाराची नाड अध्यात्मासोबत राजकारणाशी जोडलेली आहे, तसं तर बोलताना एक बोलून जाईल, ज्या घरात राजकारण नांदतं ना तिथं अध्यात्म नांदत नाही. मुद्दा एकच आहे, काही घरांमध्ये राजकारणाचा ओलावा असतो, तो काही घरांमध्ये अध्यात्माचा ओलावा असतो. पण ऐकणारी मंडळी, जाणकारे, परिसरातून आलेली, लांबून आलेली मंडळी, अभंगही तुमच्यासाठी पारखूनच घेतलेला आहे. ज्या घरांमध्ये राजकारण नांदतं तिथं 99% अध्यात्म नांदतच नाही. तडे रविवार आज दखतास बच्च ठरी जास कितला किलो इवा, कारण त्यांचा अभ्यास वेगळा असतो. कोणी जर म्हणाल महाराज तुम्ही एवढं खात्रीनं का सांगतायत, कारण मीच अशा राजकारणी घरात जन्माला आलोय आणि माझं गाव गिरणेच्या थडीला आहे. आमना मासा काटास मा वाईयात चांगले चांगले रुस्तम
एकाहून एक. पण राजकारणात जर वैभव टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी घरात एकतरी जण माडकरी झालं पाहिजे, आणि त्या माणसाचं आज उत्तर कारण गंधमुक्त आहे. इथं राजकारण म्हणजे काय? या वैभवाला बरकत राहावी म्हणून करत्या माणसाने, ज्येष्ठ माणसाने, घरातली बाई घ्या का पुरुष घ्या, ज्याच्या खांद्यावर संसाराचं ओझं आलं त्यांनी सर्वांनी एक कानाचे पडदे खोलून ऐका. बाहेर कितीही डोक्यावर फुलांचे हार पडू द्या, पण ऐका, बाहेर कितीही लोक मानू द्या, सन्मान देऊ द्या, पण जगाच्या बाजारात आपली परिस्थिती घरी चांगली असेल तर बाहेर दुनियादारी उजरे आणि मुजरे करते. आपला जर पत्रे उडी घ्या, घर जर मिटाडामा मिटणे पिटाडामा पीठ नाही राहिनं, तुम्ही कितीही विद्वान राहा, तुम्हाला शेजारना घर निवत देतील पण तुम्हाला घर देवत नाही. कारण हे जग आहे दिन लिन तो गोड, हे तर तुम्ही झोपडी मोड. ही इथली रीतिरिवाज आहे. मग याच गावात आणि या परिसरात ज्या व्यक्तिमत्वाने अतिशय अध्यात्म क्षेत्र आणि राजकारण क्षेत्र एक नियतीच्या तत्वाने सांभाळून ठेवलं, आणि जर तुम्ही म्हणाल राजकारणात काय कमवलं बा, याच्या पलीकडे त्यांनी कुटुंब सांभाळलं, ही त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी आदर्श गोष्ट आहे. कारण काही लोकांना बाहेर मोठं होता येतं, घरच्या लोकांचे मन जिंकता येत नाही. पण मी अभ्यासपूर्वक सांगतो, बाहेरची 10 लोक शिव्या देऊ द्या, पहिले कुटुंब सांभाळा, कुटुंबाचा एकोपा करा. कारण तुकोबांचे शब्द आहेत, आधी संसार करावा नेटका, तो कुठे नसावा फाटका, आणि मग त्याच्यात असावा परमार्थाचा चुटका. आणि तो परमार्थाचा चुटका साध्य करणारे, सांभाळणारे, निभवणारे आणि आपलं जीवनशैलीत पात्रता, पवित्रता, योग्यतेचा कारभार करणारे आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी या गावातले माजी सरपंच अभिमन फकीरा पाटील. आणि अभिमन फकीरा पाटील यांचं उत्तर कार्य गंधमुक्तीच्या निमित्ताने या पाटील परिवारातील एक एक तोला मोलाचे हिऱ्या मोत्यासारखी जी मंडळी आहे, त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन करत असताना या बाबांचं नाव अतिशय ओल्याव्यानं मोठं आहे. ज्या दिवसापासून मला ही कीर्तनाची सेवा आली, माझ्या वाटेला आली, आणि हे बॅनर सर्वीकडे प्रसार माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं जसं प्रसार झालं, मला तरी अंदाजे असं वाटतं की 100 तरी लोकांचा फोन मला आलेला असेल की तुम्ही ज्या व्यक्तिमत्वाकडे जातायत व अनेक जण नात्यातले निघाले, अनेक जण कॉन्टॅक्ट मधले निघाले, अनेक जणांचा फोन की महाराज आम्ही पण येणार आहेत, आम्ही तुम्हाला भेटणार आहेत. माणूस गोड होता, सज्जन होता, प्रेमी होता. मेल्यानंतर आपली कीर्ती कोणीतरी करावी याच्यासाठी मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. आणि ती कीर्ती आज अभिमन बाबांची आठवण करत असताना, त्या गोष्टीचा जागर करत असताना अभिमन बाबांची सर्वांना आठवण राहीलच, पण पावला पावलावर ज्यांना आठवण राहील, अभिमन बाबांच्या पश्चात अरुणाबाई अभिमन पाटील या त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचा संपूर्ण परिवार गोकुळासारखा आहे. आणि या गोकुळासारख्या परिवाराला ज्यांनी सांभाळलं, आणि आज त्यांच्या आठवणींची एक पावती म्हणून या परिवारातील प्रत्येक सदस्याला एक सुंदर असं संस्कृतीचं वळण लावून आज अभिमन बाबा गेल्यानंतर या कुटुंबातील सर्व मान्यवर, उत्तम फकीरा पाटील, त्यांचे भाऊ आनंदा पितांबर पाटील, त्यांचे भाऊ जितेंद्र उत्तम पाटील, हे पुतणे योगेश अभिमन पाटील, हे बाबांचे चिरंजीव राजेंद्र उत्तम पाटील, हे आमचे आदरणीय परमपूजनीय लोकनियुक्त सरपंच साहेब. आणि सरपंच साहेबांकडचाच कार्यक्रम असल्यामुळे मला जिकडून फोन आला तिथं मला फक्त एकच कोड दिला जात होता, आपल्या सरपंचांच्या काकांच्याकडे काकांचा कार्यक्रम आहे. पण ज्या सरपंचांची आमचीच गाठ पडलेली होती की नाही बुवा आपल्या घरचा कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने आदरणीय आमचे अतिशय गोड स्वभावाचे, या गावाची ओळख शिरपूर तालुक्यात आगळे आणि वेगळ्या पद्धतीने मांडणारे एक प्रगतिशील सरपंच साहेब राजेंद्र उत्तम पाटील, राजूदादा मी ज्यांना प्रेमाने म्हणतो, सरपंच साहेब यांचे ते काका होते. हरीश अभिमन पाटील, हे बाबांचे लहान चिरंजीव. रमेश निंबा पाटील, पाहुणे टोडीकर,
सुनील रामदास पाटील हे जावई, निलेश भरत पाटील जावई, मनोहर रमेश पाटील जावई, त्यानंतर निर्मलाबाई रमेश पाटील बहीण, छाया सुनील पाटील मुलगी, मनीषा निलेश पाटील मुलगी, वैशाली मनोहर पाटील मुलगी. बाबांना 2 मुलं, 2 मुली, 2 पुतणे, 1 पुतणी. एवढ्या गोकुळासारख्या कुटुंबातनं बाबांचं जाणं झाल्यानंतर या चिठ्ठीमध्ये जेवढी नावं लिहिली ना, तेवढ्या लोकांनी जरी तिथं त्या दिवशी शेवटच्या दिवशी बाबांच्या डोक्यावर पाणी टाकलं असेल ना, बाहेरच्या एकही माणसाला गरज पडली नसेल. कारण शेवटी जे सेवा चालते ना, या नावांवरनं कळतं की कुटुंबाचं काय भारदस्त वजन आहे. बा सर्वी माणसं तोला मोलाची आहेत. बाबांचे चिरंजीवही मोठे आहेत, त्याचबरोबर सरपंच साहेबांचे काका आहेत. आणि ज्या घराण्याची परंपरा अध्यात्मासोबत बोलून गेलो की राजकारणाचीही चाहूल आहे, आजींपासनं बाबांपासनं प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसानं स्थानिक गावाच्या कमिटीमध्ये सर्व पातळीचं वैभव राजकारणातलं भोगून एक पात्रता पवित्रतामय असं कुटुंब अभिमान बाबांचं आणि या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य. आज जो अभंग आहे ना, तो अभंग मृत्यूसार पटवण्याचा आहे. आणि अभंगाच्या पार्श्वभूमीवर बोलताना एक लक्षात ठेवा, या पृथ्वीवर माणूस म्हणून जन्माला आलो का पहिले डोक्यात ना हा भ्रम काढा की मी अमरचा पाटा घेऊन आलोय. कोणीच नाही बरं. ज्याच्या घरातनं काळा नाही सोन्याचा धूर निघत होता, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. ऐका ना दादा, एवढा मोठा बफारा होता की गणपती गाढव चारत होता, वरून पाणी भरत होता, इंद्रचंद्र महेंद्र सर्व त्याला उजरे मुजरे करत होते, 9 ग्रांची मंडळीवर तो पाय ठेवत होता. असा रावण ज्या दिवशी मृत्यू शय्यावरती पडला ना, त्या दिवशी सर्वांना प्रश्न पडत होता, रावण मरू शकतो? रावणासारखं व्यक्तिमत्व जाऊ शकतं? पण तुम्हाला सांगू का, 1 नंबर न कमवा का 2 नंबर न कमवा, आपण रावण इथला मोठा निवावत कितला का नंबर न कमावतच नाही. ऐका ना दादा, अरे इतर रस्त्यावर भीक मागणाराही मरणार आहे आणि ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट आहे ना, तोही मरणार आहे. सूत्र आहे, आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई चढ़ा जंजीर. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा तो कोई चढ़ा जंजीर. अरे कोणाला पैशांची गादी असेल हो, कोणाला एकेका रूम मध्ये 2-2 एसी असतील हो, पण ऐका ना दादा, रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्यालाही मृत्यू येणारच आहे. पण तुम्हाला सांगू का, मृत्यू सर्वांना येणार आहे, पण मृत्यू गोड करता यायला पाहिजे हे आपल्या हातात आहे. मृत्यू गोड करता यायला पाहिजे. मृत्यू गोड करणं म्हणजे काय, त्याला एक तत्व आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. ऐका ना दादा, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणसाने माणसाला माणुसकीनं जगणं म्हणजे काय तुम्हाला सांगू का, हा हिंदू आहे ना ख्रिश्चन आहे ना कोणत्या, तसं नाही महाराज. अरे गलीतनं एखाद्याचं लहान पोरग जर पडलं असेल आणि त्याच्या बापजाद्याशी जर आपण बोलत नसू ना, एक लक्षात ठेवा, माणुसकीचा धर्म केव्हा ओळखला जातो, आपण मेल्यानंतर आपल्यासाठी मशानभूमी केव्हा गच्च भरते, आपण मेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी केव्हा येतं, आपण मेल्यानंतर 1 वर्षानं 2 वर्षानं गावामध्ये विषय जर निघाला तर काही लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, तर काही लोकांच्या हातून टाळी वाजते. हे केव्हा घडतं माहिती आहे? अरे शत्रूचं का पोरग असते ना, लहानचं पोरग गलीतनं जर जात असेल, ठोकर लागलं, पडलं, पोराला दाढीला लागलं, हाताला लागलं, रक्त निघालं, आपल्या समोर पोरग पडलं. तुम्हाला सांगू का, माणूस म्हणून एकचदा जन्माला येणार आहेत, पुन्हा पुन्हा येणार नाहीयेत. तुम्ही काजू खा का बदाम खा, कोणी अमरचा पाटा घेऊन इथं राहणार नाहीये. अरे शत्रूचं पोरग जरी गलीमध्ये पडलं असेल,
पण ज्या माणसाच्या बुद्धीमध्ये कलह नाहीये, ज्या माणसाच्या हृदयामध्ये कलह नाहीये, जो माणूस बसलेल्या खुर्चीवरनं उठतो आणि त्या पोराचे कपडे झटकतो, त्याचा मक्कू घेतो आणि त्याला सांगतो बाळा हळूहळू जा रे घरी. तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी तुम्ही माणसं माणसं म्हणून असे जगाल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणत्याच महादेवाच्या मंदिरात पाणी टाकायची गरज नाही, कुठं जायची गरज नाहीये. हो, अरे लहानशा पोरावरती जर आपण 3 पिढींची शत्रुत्वाची भूमिका निभवत असू ना, एक लक्षात ठेवा, अरे तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यांना धोका देतायत, तुम्ही तुमच्या हृदयाला धोका देतायत, पण तुम्ही जे वागलात ना ते पंढरपूरच्या विठोबाच्या कॅमेऱ्यात कैद होतोय, तो पाहतोय. अंतरजामी जानत साचा, अंतरजामी जानत साचा, अंतर्जामी जानत साचा, मनका ऊपर एकही वाचा. आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाहीये. एक सूत्र आहे, पिते दूध डोळे मिठून जात मांजराची, म्हणे चोरट्याच्या कारे भीतीच्या. चोराला वाटतं मला कोणी पाहिलं, मांजरीला वाटतं मला कोणी पाहिलं. मग हेच मानवी हृदयाशी मानवी नात्याशी जोडा. भावाने भावासारखं वागणं, घरामध्ये देराण्या जेठानींनी देराण्या जेठानींसारखं वागणं, सासूला सासूपणा देणं, सासऱ्याला सासऱ्याचापणा देणं. पण मानवी हृदयात पुरुष असू द्या का महिला असू द्या, आपण मेल्यानंतर काही लोक कोपऱ्यात हसतात तर काही लोक कोपऱ्यात रडतात. का रडतात माहितीये? फक्त माझं माझं केलं, हाय घर म्हण, हाय यर म्हणे, हाय तुकडं म्हण. याच्यामुळे काय झालं, अरे रक्ताची नाती फक्त घरामध्ये नाही वाटली गेली, हृदयात भिंती उभ्या राहून गेल्या. हे माझं ते माझं. काय झालं, अरे ज्या दिवशी 33 कोटी देवांना घाम फुटणारा रावण धरतीवरती पडला ना बाबा, पहा, विद्वान होता, महापंडित होता, महापराक्रमी होता. एवढा तेवढा पराक्रमी नव्हता, बुद्धीनं चातुर्यानं. ऐका कीर्तन, रामापेक्षा 10 पट विद्वत्ता होती रावणाची. रामापेक्षा वैभव 10 पट होतं. रामापेक्षा आयुष्य 14 चौकटीचं होतं. रामापेक्षा सर्व इतिहास रावणाचा मोठा आहे. पण ज्या दिवशी रावणजी धरतीवरती पडले ना, आणि रावणजी धरतीवरती पडल्यानंतर घर टिकवण्यासाठी, घर निभवण्यासाठी घरातल्या प्रमुख माणसाने घरातली जबाबदारी कशी सांभाळून ठेवावी, वादळ येऊ द्या का कलह येऊ द्या, काहीही घरात दूषित वातावरण येऊ द्या, कधीतरी रामायणातला अभ्यास करा. तुमची आणि माझी शरीराची मातीच होणार आहे, पण माती होण्याच्या अगोदर या मातीचे सोनेरूपी आपला काहीतरी इतिहास मागे उरू द्या. जगाच्या मालकानं, पंढरपूरच्या रायानं, अयोध्येच्या नरेशनं काय केलं? धरतीवर पडलेले रावणजी शेवटच्या घटिकेचे श्वास मोजत असताना स्वतःच्या भावाला बोलवलं, लखन इकडे ये रे थोडासा. भैया जी क्या हुआ? लखन, हा जो धरतीवर पडलाय ना, हा साधा नाहीये. याचा इतिहास आपल्या पूर्वजांपासून जर ऐकला तर आपल्या पूर्वजांनाही घाम फोडणार आहे. हा रावण आहे, ब्रह्मदेवांचा नातू आहे. याचा एवढं तेवढं वैभव नाहीये. आपल्या हातात अंगठी सोन्याची असेल, याची लंका सोन्याची आहे. याची लंका नाही तर याला एक तोड नाही तर याला 10 सिरे, दशानंद आहे हा. पण रावण आज धरतीवर पडलाय. लखन जा, ज्यांना घर टिकवायचं असेल ना त्यांनी कधीतरी रामायणात प्रवेश करा. ज्यांना माझं माझं म्हणून रोग लागलाय ना त्यांनी कधीतरी रामायण वाचा. ज्या बायांना असं वाटतं ना की आमनंच चांगलं व्हायला पाहिजे, बाकी नसलं उलगी व्हायला पाहिजे, त्यांनी कधीतरी सीतेचं जीवनचरित्र वाचा. ज्यांना असं वाटतं ना की माणूस मेल्यानंतर कुटुंब कसं सांभाळावं, त्यांनी रावणाची पत्नी मंडोदरीचं जीवनचरित्र वाचा. ज्यांना असं वाटतं ना एखाद्या वेळेस एखाद्या बाईला की आपण घरात सत्ता कशी राबवावी, तर इंद्रजिताची पत्नीचं चरित्र वाचा.
ज्या बाईला असं वाटतं ना की कुटुंबामध्ये खंबीर कसं राहावं, तिनं लखनजींच्या पत्नी उर्मिलाजींचं चरित्र वाचा. सोपं नाही महाराज. ज्या ज्या व्यक्तिमत्वांचं नाव सांगितलं ना मी, एवढी मोठी माणसं होती, आपण कुठंच लागत नाही हो. पण रावणजी जेव्हा धर्तीवरती पडले होते, शेवटची घटिका होती, आणि शेवटच्या घटिकेला जगाच्या मालकाने आपल्या भावाला जवळ बोलवलं. लखन हा महापराक्रमी महापंडित रावण धर्तीवरती पडलाय ना. लखन फक्त त्यांना जाऊन एवढं विचार की तुम्ही का हरलात, तुम्ही धर्तीवरती का पडलात. एक लक्षात ठेवा, इथं बसणारे सर्व कीर्तन ऐकणारे दादा, आपलं घरातलं वैभव केव्हा सरतं, आपल्या घरात दरिद्री अवस्था केव्हा येते, आपल्या घरात नाना तऱ्हेच्या भानगडी केव्हा होतात तुम्हाला सांगू का. आपण कधी पुराणांपर्यंत जात नाही, आपण कधी अध्यात्माचं बोट धरत नाही. आपल्याला इगो आहे, मी कोणा घरे नाही, मी कोणा दारे नाही, आम्ही कोणा घर जावत नाही, आमना घर कोणी येवत नाही, आमले कोणी चालतत नाही. अरे असा गणज होतात कोरोनामा, जिराईच गई. ज्या माणसाशी माणसे बोलत नाही त्यातले देवनी डोऱ्यास ना मुस्कालाई दिनतात. माणसाला इगो होता ना हो. असे वाईट प्रसंग कधीतरी जीवनात या लहान लहान पोरांना आता मोबाईल आहे प्रत्येकाच्या घरात, कधीतरी घरामध्ये हनुमान चालीसा लावा. अरे एक दिवस शरीराची माती होणार आहे, पण माती होण्याच्या अगोदर आपल्या नातवंडांना तर चांगले संस्कार देऊन जा. घरामध्ये कधीतरी हरिपाठ ऐका, घरामध्ये कधीतरी या सर्व कलियुगातल्या ज्या 35 आतल्या सुना आहेत ना, ज्या घरामध्ये लहान लहान पोरांना सांगतात आजी बाबा यांच्याशी बोलायचं नाही, ते आईराणी बोलतात, तू मराठी बोलत जाय. माझी माय, तू 20 लाख रुपये जरी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरून दिले ना, आणि तुझं पोरग रोज 70 किलोनं वजबी लिहि दप्तरनं पाटले बांधी, एक लक्षात ठेवा, घरात आजी बाबा जिवंत असताना त्यांच्या मांडीवर जे लेकरं खेळतात आणि शिकतात ना, ते आयुष्यभर कधी विसरत नाही, ते आयुष्यभर कधी विसरत नाही. आजी बाबा असा पटेल राहतच आणि घरमातल्या ओवा सांगतील त्यांच्याशी बोलू नको रे, ते आईराणी बोलतात. अरे बहीण, तुला पहिले जो माणूस बांधेल छे 1 लाख रुपया महिना कमाई राहिना ना, तो बी त्याच दल्ली ना अंडोरशे. हे कधी कडा, हे कधी सुधरेल, हे सुधरावं उमजावं म्हणून सांगितलं होतं. क्षणोक्षणी हाची दादा, शरीराची माती होत नाही ना तोपर्यंत नात्यातली गोत्यातली. आणि माणसं म्हणून जगणाऱ्यांनी एक लक्षात ठेवा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार करा. आणि विचार करण्याची घटिका रावणजींच्या बाबतीत लखन भैयांना रामप्रभूंनी सांगितलं, लखन विचार त्या महात्म्याला, हलका नाही येतो. त्याच्या एकेका प्रधानाला इतकी ताकद होती की इंद्राला बांधून आणणारे होते ते. जा ना, विचार ना. रावणजी असे शय्येवरती पडतायत, ज्यांना संपत्तीचा गर्व आहे, ज्यांना इस्टेटीचा गर्व आहे, ज्यांना पदाचा गर्व आहे, ज्यांना वैभवाचा गर्व आहे. त्यांनी एक लक्षात ठेवा, आपल्याजवळ किती जरी वैभव झालं ना, आपण रावणा इतके मोठे नाही होणार, रावणा इतके श्रीमंत नाही होणार. रावणजी असे शय्येवरती पडलेत आणि रावणजींच्या पायाजवळ लखन भैया जातात. आणि लखन भैया रावणजींना प्रणिपात दंडवत करतात आणि सांगतात, रावणजी, इंद्र चंद्र महेंद्र तुम्हाला पंख्यानं हवा घालत होते, 9 ग्रहांच्या मंडलीवरती शनिदेव तुमचा घाम पुसत होता. रावणजी, तुमचा वैभव माझ्या भावाने सांगितलं, पण माझ्या भावाने माझ्या शरीराची माती होत नाही म्हणून त्याच्या अगोदर मला जीवनाचं सूत्र शिकवण्यासाठी तुमच्या चरणांजवळ पाठवलंय. सांगा ना रावणजी, तुम्ही जीवनात मला काय शिकवून जाल. रावणजी शेवटच्या घटिकेला मरता मरता तो माणूस हसला आणि एकच सांगितलं, लखन, तुम्ही साक्षात देवाचे स्वरूप आहात, देवाचे अवतार आहात, पण मी तुमच्यापेक्षा वयानं, वैभवानं, संपत्तीनं, धनानं, सर्व गोष्टीत मोठा आहे. पण मी आज जमिनीवर का पडलो माहिती आहे? मला इतका सुंदर नरदेह भेटल्यानंतर
मला एवढं वैभव भेटल्यानंतर, महादेवाची कृपा माझ्यावर राहिल्यानंतर, मला माझ्या कुटुंबात माझ्या रक्ताची नाती सांभाळता आली नाहीत. माझ्या कुटुंबात माझी माणसांवरती मला प्रेम करता आलं नाही. लखन भैयांना समजलं नाही, सांगा ना मोकळं मला करून. अरे तुझ्या भावाने मला शय्येवरती पाळलंय ना. तुझा भाऊ माझ्यापेक्षा विद्वान नाही, तुझा भाऊ माझ्यापेक्षा बलाढ्य नाही, तुझा भाऊ माझ्यापेक्षा तेजस्वी नाही, पण तरीही तो आज जिंकतोय. आणि मी 33 कोटी देवांना घाम फोडणारा आज धर्तीवरती पडतोय. याला एकच कारण की तुझ्या भावासोबत तू होता आणि माझा भाऊ मला सोडून गेला होता. माझा भाऊ मला सोडून गेला होता. आणि ज्या वेळेस लखन भैयांना घाम फुटला की महापंडित महापराक्रमी सांगतोय की तू तुझ्या भावासोबत होता म्हणून तुम्ही युद्ध जिंकलात आणि माझा भाऊ तुमच्या सोबत राहिला, मला सोडून गेला. मला इथं नरहरी महाराजांच्या या अभंगावरती सांगड जोडताना एक तुम्हाला आणि मला जाताना एक सूत्र सांगतो. अरे रावणाचं एवढं वैभव असताना रावण जीवनात हारला का? तर फक्त भाऊ गेला. एक लक्षात ठेवा, आज अभिमन बाबांचा साऱ्या पंचकृषीत नाव असेल, पण लखन भैयांसारखे त्यांचे लहाने मोठे भाऊ होते म्हणून त्यांचं पंचकृषीतही नाव होतं. त्या कुटुंबात रामासारखं त्यांनी कार्य केलं होतं. जर ते रावणासारखे वागले असते तर आज इथं कीर्तन झालं नसतं. जर त्यांनी रावणाच्या प्रवृत्तीने फक्त माझं म्हणून पाहिलं असतं तर सरपंच साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नसतं, एक एक माणूस इथं रडला नसता. पण ज्या दिवशी रावणजींना शय्येवरती टाकलं गेलं, ब्रह्मदेव गावरानी तुपाची धार टाकतायत, मंडोधरी आई साहेब सती जायला निघाल्यात. अरे नारदाला खोटं वाटत होतं की रावण मरू शकत नाही. मंडोधरी आईंकडे पाहिलं, सतीच्या अवस्थेत विचारलं, आई साहेब कुठं जात आहेत? पार्थिवाकडे बोट डावलं आणि बोट दाखवताना ब्रह्मदेव तुपाची धार टाकत होते. पडत पडत नारदजी ब्रह्मदेवांजवळ गेले आणि ब्रह्मदेवांचा हात पकडून नारदजींनी विचारलं, ब्रह्मदेवा, कैलासाच्या पर्वतावरच्या महादेवाला हलवणारा आज धर्तीवरती पडलाय. ज्याचा इतिहास चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मिटणार नाही असा रावण हा मरू शकतो? आणि मग ब्रह्मदेवांनी सांगितलं की या पृथ्वी तलावर केवढाही मोठा पसारा राहिला, केवढंही मोठं वैभव राहिलं, पण ज्याला हे शरीर भेटलं त्याचं काय होतं? शरीराची होय माती. ऐका ना दादा, जाणकार आहात तुम्ही, तुम्हाला शब्दाचा अर्थ कळतोय. रावणासारख्या माणसाची शरीराची माती झाली, आपलं काय सोनं होणार आहे का? आपलं काय होणार आहे? अरे आपली पण माती होत नाही तोपर्यंत आपण सोन्यासारखे विचार हृदयात पेरानं कोणाच्या तरी. आपण मेल्यानंतर इतकं तर कमवून जा गड्या, आपला निरोप ज्याला गेला त्याच्या डोळ्यात पाणी तर आलं पाहिजे, एवढं तर कमवा. अरे आयुष्यभर जगताना काही काही लोकांना सूत्र नाही कळालं बुवा. आमच्या चुलत भावाचा, म्हणजे माझा मित्र आहे, चुलत भाऊ आहे, भाऊ बनिकीतला, पण त्याचे वडील आहेत 60-65 वर्षाचे. इथला दल्ला कर, किरकिर 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 करस गरमा. आम्हाला सर्व गाव रामराम करतो, ते म्हातारे आम्हाला खरे वना का भाऊ रिझन डवरी डावरी उन्हात का. आणि इतका जहालवादी माणूस, साधारण आता 60-65-70ला रनिंग भिडेल, पण जर काहीच तर खया महिन बी उन्हात तर संडास डबा बी दिखणं तर अरे या जाणण्या या डबलला असा कटकट करत झाला. आता ते माझे मित्र, त्यांची आई वयस्कर, त्यांनी एक दिवस मित्राला सांगितलं, म्हणजे देखाव तुंदलला आहे ना, यांनी इथलं उपघाट टाकेले म्हणे गरेदारे. अंगण मा येतात आमले समजी जास की वारावाव द निघे बा. तुन बापले काही भी कर, तुना सोबती जोडीदार आहेत, डॉक्टर आहेत, तुन बापले 2-4 दिन ॲडमिट कर म्हणे भाऊ. बदा वन करायला घ्या दल्ला असा कटकट करस. काही काहींना सूत्र आयुष्यभर आलं नाही बरं. जेले उईसण ॲडमिट कराना टाइम राहना समजिल्या कितला सुदवर जगणं होई. काही काहीसले दवाखानामा सांगणं पडस की नाही कितला का खर्च लागे ना, पण आम्ही तुमले घरलीच
नाही लिजा सुटना. आणि एकदम ते बाबा म्हणजे जालवादी, पण ती आजी हुशार होती. त्या आजीनं एकच केलं, मुलाला सांगितलं काही बी कर, पण तून बापले 2-4 रोज खुटाड म्हणे होतं ते घर नातूस ना मागे लाग जाई, या ओवास ना मागे लाग जाई, असं करा करा मग जाई. एखादा दिन उपडी द्या तुना गणच सोबती जोडीदार आहेत, ॲडमिट कर दे. आणि म्हातारा कटेंग तरी फिरी उना आणि आवाज देना खरे आई जाणीन बुडू कदा पडेले. आणि पायऱ्या चढता चढता खोकला येताच पोऱ्यान सांग म्हणे पप्पा कोरोना डबल इरा ना, जळगाव कुदी गया, बडगाव में ऑल टाइम लागाव नाही, आणि तुमले खोकला इरा ना, तुमले ॲडमिट करणं पडी म्हणे, नाही तर दवाखान्यामध्ये काढणं पडी. आता ते म्हातारा एकदम टंट, माल काय बी राय ना म्हणे, तुमले हुई काहीच राहिलं नाही, पण तब्येत दकाडी देऊ. आणि तथाच जोडीदारले डॉक्टरले फोन कर दे ना, येण्या नाही बी नसा सापडा तरी याला सलई लावजो बरं. यांना विचार नको जो नसा सापडी राहण्यात का नाही सापडी राहण्यात, पण याला गुताड यांनी घर उपगाट टाकेले. आता पहिले डॉक्टरांना सांगितल्यानंतर जसं बाबा गेले कॅबिन मध्ये, डॉक्टरांनी विचारलं आता जोडीदार डॉक्टर साहेब बी म्हणे सांगा पप्पा काय होतंय. माल काय विरे अवलई उन्हा म्हणे नाही म्हणे पप्पा तुम्हाला डोळ्या बी पिव्या पडेल दिकरा ना, ते डॉक्टरला शिकाडायचं जायला होतं. आता इथं डॉक्टर आहे त्याच्यामुळे मी जास्त लांब होत नाही. आता ते पप्पा म्हणे ॲडमिट करावं लागेल. आता दल्लाले वयल काही नाही, पण म्हाताऱ्याला दिलं ॲडमिट करून. आणि जसा ॲडमिट करून 9 वाजता सलाई लायात, ती सलई लाई तिनं पहिला थेंब 10 सुटे, दुसरा 10:30, 11:30 तो थेंब असा अंग टाके, 1 वाजता डायरेक्ट थेंब येईन तो दलात घर उस्त्यान कुस्त्यान मस्त्या केणारा बिनबा करणा कोल्ला उया. त्या सलईकडे दक येतो थेंब पडान टाइमला त्या नर्स असली विचार म्हणे का होई हाऊ थेंब इथला भागी का मग पडाय ना. म्हणे बाबा ती सलई स्लो केलेली आहे. म्हणे स्लो का मग करेल म्हणे तू गुन्हा नाही ना, तू गुन्हारा तर दाटी येता नाही, तू गुन्हा नाही ना. आणि जय ती 1 वाजताना ते 3:30 अंग टाके, जो दल्ला 3:30 चहा पितेले याद बी नाही चहा, आणि तो त्या सलईकडे दके 1 दिवस 2 दिवस, 3रा दिनले दल्ला तर डायरेक्ट नर्स असले बिन कंपाऊंडर असले बी गाया द्यावा घ्या या बडा पेरड आहे याचा मन मामाला काढा मागे द्या. आणि जे बी पेशंट यायचे त्यांना सांगितलं डॉक्टर मला बिरडे बरं, हा पैसा उभाडा ना गरज तुम्ही हाव गुताडी देस बरं. त्या डॉक्टरना कानवर घेऊ आपला पेशंट तंगाडा आहे ना बा. त्या डॉक्टरने आमना जोडीदारला फोन करा म्हणे भो हाव तुमना दल्ला आले तुम्ही वल्ला बाया का येले कोल्ला बाया, पण याला डेंग काढा नाही तो मन दवाखाना पण पटाकी बरं म्हणे बा. एक लक्षात ठेवा, अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह भेटल्यानंतर आपण मानवी जीवन जगताना जर आपलं मृत्यूपत्र लोक हाताने वाचून काढत असतील तर आपल्या जीवनाला काहीच कल नाही, काहीच नाही. मग काय करायचं? मानवी देह भेटला ना पुन्हा पुन्हा भेटणार नाही ना, याची मातीच होणार आहे ना, मग करायचं काय? अहुट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया. कि मन भज नारायण, कि मन भज नारायण. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे
घोसरे शरीर पुन्हा पुन्हा नाही भेटतो, याची माती एकदा करायची आहे ना, याला पुन्हा पुन्हा माणसाचा आपल्याला जन्म नाहीये, पुन्हा पुन्हा आपल्याला या गावात जन्माला यायचं नाहीये. आता कितीही पैसा खर्च केला, अभिमन बाबा फोटो व्यतिरिक्त कुठे दिसणार आहेत? कितीही काही केलं दिसणार आहेत? एक लक्षात ठेवा, या शरीराचा जन्म एकच आहे. पुन्हा पुन्हा आपण या गावात नाही, पुन्हा पुन्हा या परिसरात नाही महाराज. पण ज्यांना सूत्रच कळालं नाही की फक्त जीवनात पैसा कमवायचा आहे, मुंड्या मोडायच्या, काहीतरी पैशासाठी मरमर करायचंय, प्रॉपर्ट्या वाढवायच्या आहेत, भावाने भावासाठी जगायचं नाही, घरात देराण्याच्या टाण्याने एका नात्यात गुंफायचं नाही, मायबापाचा मान नाही, सन्मान नाही, अशा लोकांना एकच सूत्र दिलंय की या जगात सर्वी कामे